करायचा। बागलाण तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर हा वाढलेला असून चिंतेचा विषय ठरतोय। वन क्षेत्रात झालेली वाढ, डोंगराळ भौगोलिक रचना आणि मुबलक शिकार उपलब्धता या कारणांमुळे बिबट्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याचं स्थानिकांचे निरीक्षण आहे। गेल्या वर्षभरात त्यांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाल्याची चर्चा असून विशेषतः मागील काही महिन्यात मानवी वस्त्यांजवळील हालचालींमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे। यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अनेक ठिकाणी बिबट्यांनी पशुधनावर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा जनावरे बांधणं धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त केली जाते। वन विभागाकडून बिबट्यांची संख्या नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात असलं तरी वाढत्या वावरामुळे संभाव्य धोके नाकारता येत नाहीयेत। याच पार्श्वभूमीवर निसर्ग व प्राणीमित्र राकेश घोडे यांनी निवेदनाद्वारे बागलाणमध्ये तातडीनं स्वतंत्र रेस्क्यू सेंटर सुरू करण्याची मागणी केली आहे। त्यांच्या मते बिबट्यांचा मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश वाढत असताना तातडीची प्रतिसाद यंत्रणा स्थानिक पातळीवर उपलब्ध असणं आवश्यक आहे। बागलाण परिसर ऐतिहासिकदृष्ट्या वाघांसाठी प्रसिद्ध राहिला। सध्या जंगलवाढ आणि पर्यावरणीय बदल यामुळे वन्यजीवांसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय। वन्यजीवांची वाढ ही पर्यावरणाच्या दृष्टीने सकारात्मक बाब असली तरी योग्य व्यवस्थापन आणि नियंत्रण नसेल तर मानव वन्यजीव संघर्ष तीव्र होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते आहे। दरम्यान बागलाणमध्ये तरसांच्या संख्येतही वाढ झाल्याचं दिसून येते। सटाणा ताहराबाद रस्त्यावर नुकताच एका तरसाचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याचं आढळून आलंय। जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे घडलेल्या दुर्दैवी घटनांचा संदर्भ देत अशी परिस्थिती बागलाणमध्ये उद्भवू नये यासाठी शासन आणि वन विभागाने तातडीने ठोस पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे। रेस्क्यू सेंटर सुरू करून प्रशिक्षित पथक, आवश्यक साधन सामग्री आणि जनजागृती मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे।